सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. शंकर भट्ट पुढे मार्गक्रमण करत होते आणि त्यांना त्यांच्या मागून कुठल्या तरी एका प्रकाशाचा झोत आल्यासारखे सारखे वाटत होते. त्यामुळे मागे काय आहे हे बघण्यासाठी त्यांनी सहज मागे वळून पाहिले. तो त्यांना काय दिसले की त्यांच्या पाठीमागे एक 3 डोके असणारा एक साप त्यांच्या पाठीमागून येत होता आणि त्या सर्पाच्या मस्तकावरती एक दिव्य मणी प्रकाशमान होता आणि त्या दिव्य मनाचाच प्रकाश शंकर भट्टांना त्यांचा मार्ग दाखवत होता. परंतु त्या सर्पाला पाहून शंकर भट्ट अतिशय भयभीत झाले. त्यांच्या हृदयांची स्पंदने सारखी वाढत होती आणि त्या भीतीपोटी ते सतत श्रीपाद श्री वल्लभ यांच्या दिव्य नामाचा उच्चार करत करत शांततेत पुढे जाऊ लागले. ते जसजसे पुढे जाऊ लागले तसतसे त्या सर्पाचा उजेड त्यांना मागच्या साईडने मार्गप्रदर्शन करत होता. शेवटी कसे बसे शंकर भट्ट त्या सिद्ध योगींद्रांच्या आश्रमात पोहोचले आणि ते जसे त्या आश्रमात पोहोचले त्याचबरोबर तात्काळ तो जो प्रकाश होता आणि तो सर्प होता ते दोघेही तेथे ताबडतोब अदृश्य झाले. आश्रमात गेल्याबरोबर तिथे जे सिद्ध योगींद्र होते त्यांनी शंकर भट्टांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्यांना प्रसादाचे गरम गरम चणे एका पानामध्ये ठेवून खायला दिले. शंकर भट्टांनी ते पोटभर खाल्ले, परंतु शंकर भट्टांच्या मनातली भीती आणि त्यांच्या हृदयातली धडधड काही कमी होत नव्हती. त्यावेळेला त्या शांत दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने शंकर भट्टांच्या धडधडत्या छातीवरती हात फिरवला आणि जसा त्यांनी हात फिरवला तसा त्या करुणामय स्पर्शाने शंकर भट्टांच्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली आणि त्यांच्या मनामध्ये कुठलाही वाईट विचार येत नव्हता आणि शंकर भट्टांचे हृदय हे एका अनामिक आनंदाने भरून गेले. त्यावेळेला सिद्ध योगींद्र जे होते ते शंकर भट्टांची चर्चा करू लागले आणि त्यावेळेला शंकर भट्टांनी त्यापूर्वी जे शिवलिंग पाहिले होते आणि नंतरचे जे शिवलिंगाचे त्यांनी दर्शन घेतले होते ती 2 वेगवेगळी देवालये नाहीत असं सिद्ध योगींद्रांनी शंकर भट्टांना सांगितले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ यांचा जय जयकार असो.